महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात एक एसयूव्ही 400 फूट खोल दरीत पडल्याने 6 जणांचा मृत्यू झाला। पोलिसांनी माहिती दिली आहे की रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटावर पिकनिकसाठी गेलेल्या 6 तरुणांचा एसयूव्ही 400 फूट खोल दरीत पडल्याने मृत्यू झाला। यानंतर पुणे कोकण मार्ग बंद करण्यात आला आहे। या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। हा अपघात मंगळवारी पहाटे झाला असला तरी गुरुवारी सकाळीच पोलिसांना याची माहिती मिळाली। ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने वाहनाचा शोध घेण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले। 18 ते 22 वयोगटातील सर्व बळी सोमवारी संध्याकाळी उशिरा थार एसयूव्ही मधून पुण्याहून निघाले होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले। मंगळवारी सकाळी कुटुंबातील सदस्यांनी तरुणांना फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे फोन सतत बंद होते। कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधता न आल्याने ते चिंतेत पडले। त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला। शोध सुरू असताना रस्त्याच्या एका धोकादायक वळणावर त्यांना तुटलेली सेफ्टी रेलिंग आढळली। तुटलेली रेलिंग पाहून पोलिसांना संशय आला। त्यांनी शोध अधिक तीव्र केला। पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पाहिले तेव्हा त्यांना एक एसयूव्ही रेलिंग तोडून पडल्याचे आढळले। ड्रोन इमेजेसमध्ये एसयूव्ही एका खोल दरीत झाडावर अडकल्याचे दिसून आले। बचाव पथके आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तातडीने बचाव कार्य सुरू झाले। अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर पोलीस आणि स्थानिक रहिवासी दरीत उतरले। नंतर एसयूव्ही पर्यंत पोहोचले। त्यांना 6 जणांचे मृतदेह आढळले, ज्यांना बाहेर काढण्यात आले आणि पुन्हा पृष्ठभागावर आणण्यात आले। त्यानंतर तरुणांची ओळख पटवण्यात आली। यानंतर आता या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। या अपघातामुळे पुणे कोकण मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। यामुळे हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे।